शहरातच नाही तर ग्रामीण भागातील हॉटेल्स, कॅन्टीन, चहाच्या टपऱ्या आणि बांधकाम क्षेत्रातही बालमजुरीचा वापर वाढत असल्याचे चित्र दानापूर येथील रस्ता बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दिसून आले। बालकांवर होणाऱ्या या अत्याचाराकडे बाल कामगार अधिकारी कानडोळे बंद करून बसले आहेत आणि अद्याप एकही कारवाई झाली नाही। 18 वर्षाखालील मुले खासगी कामांवर काम करत असतील तर त्यांना बाल कामगार मानले जाते। वीट सिमेंटचे पोते उचलणे, कॅन्टीनमध्ये चहा देणे, टेबल पुसणे, दुकानात सामान बांधणे आणि रस्ते बांधकामातही काही कामे करणारे अनेक बालमजूर आज ग्रामीण भागात दिसून येतात। त्यांना कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे। कमी पैसे देऊन जास्त काम करून घेण्यासाठी मालकही बालमजुरांचा वापर करतात आणि यावर कोणतीही कारवाई होत नाही। दानापूर माळेगाव रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर साईड पट्ट्यांमध्ये भरवण्यासाठी पिवळ्या मुरुमाचा वापर केला जात आहे। या कामासाठी 18 वर्षाखालील मुलांचा वापर कमी पैसे देऊन जास्त काम करून घेण्यासाठी केला जात आहे। शिक्षणाच्या वयात काम केल्यास आयुष्यभर 2 वेळेच्या भाकरीच्या तुकड्यासाठी कबाड कष्ट करावे लागतील याची जाणीव नसल्यामुळे अनेक बालके काम करतात। बालकामगार अधिकाऱ्यांनी यावर त्वरित कारवाई करून अशा मुलांना शिक्षणाच्या मार्गावर आणणे गरजेचे आहे। ज्या ठिकाणी असे बाल कामगार असतील तेथे धाड टाकून कारवाई केल्यास अनेक बालकांचे भविष्य उज्ज्वल होईल। याबाबत ग्रामीण भागातील नागरिकांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे। बालमजुरी हा सामाजिक गुन्हा आहे आणि यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे। बालकांना शिक्षण आणि चांगले भविष्य मिळण्यासाठी समाजाला एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे। दानापूर माळेगाव जे रस्त्याचं डांबरीकरणाचं काम झालं आहे त्याच्या बाजूने कडेनं मुरुम टाकण्याचं काम चालू आहे। या मुरुम टाकायच्या चालू असलेल्या कामावर ज्यावेळेस दानापूर तेलारा जाता येता या ठिकाणी बालमजूर मोठ्या प्रमाणात काम करताना निदर्शनात येऊन राहिले। त्या ठिकाणी ज्यांचं वय सध्या शाळेत जाण्याचं आहे त्यांना डोक्यावर आज मुरुमाचे घमेले घेऊन मुरुम टाकण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। ही बाब बेकायदेशीर असून ज्या कोणी कॉन्ट्रॅक्टरनी त्या बालमजुरांना या कामावर लावलेलं असेल त्यांच्यावर कारवाई होणे अत्यंत गरजेचं आहे। आणि या मुलांना शिक्षणाच्या ऐवजी काम करावं लागते, त्यांना शिक्षणापासून वंचित राहत आहेत। ही बाब चुकीची असून संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात यावी।